नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, DMR व KDMCच्या परीक्षांसाठी आता अगदी काही शेवटचे दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, ज्यामध्ये DMRचं देखील परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक आलेलं आहे आणि KDMचं देखील परीक्षा वेळापत्रक थोडक्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। तर आता आपण या शेवटच्या दिवसांमध्ये जी काही आपली मॅरेथॉन सिरीज आहे प्रश्नांची, ज्यामध्ये आपण सब्जेक्ट निहाय सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत, ज्यात टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे नॉन टेक्निकल चालू घडामोडीचा भाग आपण पाहणार आहोत, जे की DMR आणि KDMCच्या दोन्ही परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। कारण का आतापर्यंत जेवढे काही आपण DMR साठीचे जे काही प्रश्नसंच आपण स्पेशली सिरीजमध्ये कव्हर केलेला आहे, तर आजपासून ते आपण KDMC आणि DMR दोन्हीची परीक्षा TCSच घेणार आहे। त्यामुळे आपण कंबाईन स्वरूपामध्ये जे थोडक्यात प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे असणारे असतील आणि फक्त मला शेवटच्या दिवसांमध्ये ह्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करत चालायचं आहे। चला मित्रांनो, सुरू करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर हे जे प्रश्न आहे तुमच्या सर्व पदांसाठी उपयुक्त असणारे असतील, म्हणजे की तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केलेला असेल त्या सर्वांसाठी मित्रांनो आपल्याला नॉन टेक्निकल कॉमन आहे, ज्यामध्ये GK GS मध्ये चालू घडामोडी हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। तर पाहू आपण काही आता महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे वाराणसी घोषणा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर जी वाराणसीची घोषणा आहे ती, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जी की शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे, जी की वाराणसीची घोषणा ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 आपला असा आहे पुढील, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी, ज्याला आपण NPPA म्हणतो असं शॉर्टमध्ये, तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर NPPA, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालय याच्याशी ही संलग्नत आहे, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 3 असा आहे, बातम्यामध्ये दिसणारा बतुकम्मा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की तेलंगणा या राज्याशी संबंधित आहे। तर त्या ठिकाणचं हे तेलंगणामधलंच एक सण आहे, जे की उत्सव आहे बतुकम्मा। तर तुम्हाला जर TCSचे जर क्वेश्चनचे प्रश्नांचं जर तुम्हाला जे काही एक्सपेक्टेशन्स क्वेश्चन्स असतात, त्यामध्ये जे आहे प्रत्येक राज्याचे जे काही लोकनृत्य आहेत त्यातील बेसिकमध्ये ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या, त्यावर तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न पाहायला मिळणार असेलच मित्रांनो। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 4 असा आहे पुढचा चौथा, लुईस इनोसिया लुला द सिल्वा यांच्या कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जे आहे थोडक्यात निवड झाली आहे? तर यांची कोणाची? तर लुईस इनोसिया लुला द सिल्वा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की ब्राझील या देशात जे आहे थोडक्यामध्ये हे नवीन राष्ट्र अध्यक्ष आहेत, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थ्यांनो तुम्ही DMRची किंवा जर KDMCची जर तुम्ही तयारी करत असाल आणि त्यासाठी जर तुम्ही अजूनही आपलं अतिसंभव प्रश्न संच किंवा नोट्स किंवा जे काय आपलं टेक्निकलमध्ये MCQ क्वेश्चन बँक आहे, जर तुम्ही ते घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही वेळ वाया न घालवता लगेच तुम्ही आपली ॲप डाउनलोड करून किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या। त्यामध्ये आपण तुमच्या DMR व जो KDMCचा अभ्यासक्रम आहे त्याला संलग्नत आणि परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न अपेक्षित आहेत अशा स्वरूपात आपण सर्व काही एक्सपेक्टेड क्वेश्चनचा आपण संच त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेला आहे, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय मदतगार असणार असेल। जर तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा तुम्ही जास्तीत जास्त जरी पुस्तकांचं वाचन नाही केलं असेल तर मित्रांनो तुम्ही त्याचा परीक्षेपूर्वी एक वेळेस नक्की रिव्हिजन करून घ्या, परीक्षेत तुम्हाला 100% त्याचा लाभ हा होणारा असेल मित्रांनो। जर तुम्हाला तो संपूर्ण काही आपला स्पेशली असलेला KDMC आणि DMR साठीचा क्रॅश कोर्स जर हवा असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून देखील त्या ठिकाणी तुम्ही आपला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स घेऊ शकता, किंवा तुम्ही आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून देखील मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता। तर ज्यांना कोणाला हे मिळवायचं आहे, ज्यांना कोणाला ही अंतिम संधी आहे आणि एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे, त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा मित्रांनो। लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये आपण रेग्युलरली तुम्हाला आता चालू घडामोडीची जी ऑनलाईन टेस्ट आहे ती देखील आपण उपलब्ध करून देत आहोत आपल्या ॲप थ्रू। त्यामुळे आपल्या ॲपमधील जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त आपल्या ॲपवरचे सर्व अपडेट न मिस करता पाहत चालायचं आहे, कारण त्यावर आपण सर्व काही अपडेट तुम्हाला मिळवून देत आहोत मित्रांनो। त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करा किंवा आपल्या सेलरकडून हवा असेल सेलरला मेसेज करा आणि सर्व काही मिळून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा 5वा प्रश्न असा आहे, कोणत्या राज्य आदिवासी नेते जे की लचिता बारफुकन यांची जयंती साजरी करत आहे? तर कोणतं जे की राज्य आदिवासी नेते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की आसाम हे जे राज्य आहे जे की लचित बारफुकन यांची जयंती साजरी करत आहे। हे आदिवासी नेते होते, हे लक्षात ठेवून घ्या।
त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 6 असा आहे, कोणते केंद्रीय मंत्रालय जे की सागरी चाचेगिरी विरुद्ध विधेयक 2022 शी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की परराष्ट्र मंत्रालय हे आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 7 असा आहे, केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या वर्षी सिकल सेल्स ॲनेमिया दूर करण्यासाठी मिशन जाहीर करण्यात आले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की 2047 पर्यंत. त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न असा आहे, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जे की B2B ग्लोबल कॉन्फरन्स अँड शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत पारंपरिक औषधांचा एक्सपो जे की यजमान आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की आसाम हे राज्य. त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न, अलीकडे चर्चेत आलेल्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जे की कोणत्या खेळा खेळतात किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा आपला 10वा प्रश्न, वायनाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की केरळ या थोडक्यामध्ये राज्यात आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे, भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकादमी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की लखनौ या शहरात करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 12वा, महाविद्यालयामध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घालण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी कोणत्या उच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांची खंडपीठाची स्थापना केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, कर्नाटक उच्च न्यायालयाने केलेली आहे खंडपीठाची स्थापना. ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 13वा, कोणत्या मंत्रालयाने पर्पल क्रांती किंवा लेव्हेंडर क्रांती जी की सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केलेली आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 14वा, कोणती भारतीय दूरसंचार कंपनी SEAMEWE6 अंडरसी केबल कॉन्सोर्टियम मध्ये सामील झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की भारती एअरटेल ही जी कंपनी आहे थोडक्यात सामील झालेली आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर्स कोणत्या सरकारी योजनेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की स्मार्ट सिटी मिशन या योजनेशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आपल्या ॲपवरचे जे अपडेट आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ज्या सेक्शन्समधून तुम्ही प्रिपेअर करत आहात आणि त्या सर्व सेक्शनचे आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन्स इन्क्लूड करून दिलेली आहे. जर तुम्ही DMRच्या फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट किंवा तुम्ही MSW कोणत्याही पदाकरताची तयारी करत असाल तर आपण त्यामध्ये सर्वच आपण तुमचं जे कंटेंट आहे परिपूर्ण DMRचा अभ्यासक्रमानुसार आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, ज्यात तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मिळणार आहेत, ई बुक देखील मिळणार आहे आणि तांत्रिकी देखील तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळणार आहे. म्हणजे KDMCचे विद्यार्थी असतील, KDMC साठी देखील तुम्ही DMRचा अभ्यासक्रम सेमच आहे, त्यामुळे तुम्ही ते देखील यूज करू शकता किंवा तुम्हाला स्वातंत्र्य हवा असेल तर लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकता मित्रांनो. आणि चालू घडामोडीची टेस्ट देखील त्या ठिकाणी आता तुम्ही फ्रीमध्ये सोडू शकाल, कारण का त्या ठिकाणी आपण रेग्युलरली आता चालू घडामोडीची टेस्ट आपण उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी सर्व स्टडी मटेरियलसाठी जॉईन करून घ्या मित्रांनो. तुम्ही कोणतंही स्टडी मटेरियल वापरला असेल तरी आपलं स्टडी मटेरियल नक्की एक वेळेस रेफर करा, कारण का त्याहून आपले 2023चे अनेक विद्यार्थी मित्रांनो जे की पास होऊन आज DMR मध्ये पोस्टिंगला लागलेले आहेत. त्यामुळे नक्की आपलं ॲप डाउनलोड करा आणि तिथून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, कोणत्या अंतराळ संस्थेने CERS जे की 1019 नावाच्या आकाशगंगेतील सर्वात दूरचे सक्रिय सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल ओळखले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की नासाने. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 17वा असा आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक ADB च्या भागीदारीत भारत कोणत्या शहरास हवामान बदल आणि आरोग्य केंद्र उघडणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की नवी दिल्ली या ठिकाणी उघडणार आहे. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच स्टार्टअप धोरण आणि अंमलबजावणी योजना 2022ची जी थोडक्यामध्ये लॉन्च केली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की मध्य प्रदेशनं हे जे आहे लॉन्च केलेलं आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न, शीख साम्राज्याचा पहिला जो की राजा कोण होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की महाराजा रणजित सिंग हे जे आहे शीख साम्राज्याचा पहिला राजा होते. त्यानंतरचा आपला थोडक्यात 20वा प्रश्न की 26 मे 2022 रोजी भारताने कोणत्या देशासोबत हवामान कृतीवर द्विपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य करार केला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी जे की UAE सोबत जे आहे थोडक्यामध्ये केलेला होता. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा, राजघाट हे कोणत्या जे की भारतीय नेत्याचे स्मारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये
जे की बी महात्मा गांधी यांचं जे थोडक्यामध्ये हे स्मारक आहे या ठिकाणी. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, कोणत्या देशाने ट्रेटी ऑफ कन्व्हेन्शनल आर्म्ड फोर्स इन युरोप मधून बाहेर काढलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की रशियाने जे आहे काढलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 23वा, विज्ञानावर विश्वास निर्माण करणे ही 10 नोव्हेंबर रोजी कोणत्या विशेष दिवसाची थीम आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन ह्याचे थोडक्यामध्ये थीम आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा, जे की अलीकडेच आपल्याला अरिग्नार अन्ना प्राणी उद्यान, ज्याला ए झडपी असं म्हटलं जातं, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की तमिळनाडू या राज्यामध्ये हे उद्यान आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, युनायटेड स्टेट्सने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की स्वीडन सोबत थोडक्यात ही केलेली आहे युनायटेड स्टेट्सने, जे की संरक्षण सहकार्य करारावर. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 25 क्वेश्चन्स होते, जे की आपण चालू घडामोडीवर आधारित पाहिलेले आहेत. तर यानुसार आपण आता रेग्युलरली इथून संपूर्ण काय आता DMRच्या एक्झामचं काय शेवटचा टप्पा आहे त्या दृष्टिकोनाने आपण परिपूर्ण आपण कव्हर करणार आहोत. तर बरेच विद्यार्थी GMC ससूनच्या रुग्णालयासंदर्भात जे काय IPS पॅटर्ननुसारचा जो काही टेस्ट किंवा स्टडी मटेरियल आहे किंवा व्हिडिओ लेक्चर्स जे मागवत होते, तर त्यांनी आपल्या ॲपला डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये आपण परिपूर्ण तुम्हाला IPS पॅटर्ननुसारचा सर्व काय आपण कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला आज सायंकाळपर्यंत उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो. त्यामुळे आपले ॲप इम्पॉर्टंट आहे, लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांना कोणाला DMRचं संपूर्ण काही स्टडी मटेरियल हवा असेल या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी, त्यांनी नक्की आपला ॲप डाउनलोड करा. किंवा ज्यांना आपल्या व्हॉट्सअप सेलर थ्रू हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घेऊ शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.